नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्या गावाकडच्या पद्धतीने ना चुलीवर स्वयंपाक करणार आहे. आज मुलांसाठी खास अंड्याची भाजी बनवण्याचा बेत आहे. चपाती, भाकरी हेही चुलीवरच स्वयंपाक बनवत आहे. चुलीवरच्या स्वयंपाकाची ना चवच वेगळी असते. गावाकडे अजूनही अनेक घरामध्ये ना दररोज चुलीवरती स्वयंपाक केला जातो. चुलीवरचं जेवण बनवलं की ना धुराचा हलका स्वाद आणि जेवण खूपच चविष्ट लागतं. इथे ना मी अंडी शिजत घातली आहे आणि आता आपली अंडी ही शिजलेली आहे. टरफल काढून घेऊयात. मुलांना ना अंड्याची भाजी खूप आवडते म्हणून खास त्यांच्यासाठीच आज बनवत होते. आमच्या इथे ना आमचं स्वतःचं दत्त मंदिर आहे आणि माझे आहो ना दत्ताची दररोज पूजा आरती करत असतात, त्यामुळे ना आम्ही जास्त करून बनवत नाही. पण मुलांना खायची होती म्हणून त्यांच्यासाठीच आज अंड्याचा बेत केला होता. आणि वातावरणही आज ना खूप छान झालं होतं, त्यामुळे अंगणामध्ये स्वयंपाक करायला ना खूप छान वाटत होतं. अंड्याची टरफल काढून झाली की त्याच कढईमध्ये ना तेल घातलं आणि त्यामध्ये बारीक केलेला लसूण, कोथिंबीर, जिरे, खोबरं याचं वाटण बनवलं होतं. ते त्यामध्ये 2-3 मिनिट ना परतून घेतलं. मसाले जळू नयेत म्हणून ना यामध्ये 2-3 चमचे पाणीही घालून पुन्हा व्यवस्थित असं परतून घेतलं. मुलांना जास्त मसाले घातलेली भाजी ना अजिबात आवडत नाही, त्यामुळे साधी सिंपलच भाजी आवडते. त्यामुळे मी इथे ना तशीच बनवत आहे. त्यानंतर मुले जास्त तिखटही खात नाहीत, त्यामुळे थोडंसंच तिखट यामध्ये घातलं मी आणि तेही 2-3 मिनिट परतून घेतलं. मसाले आपले इथे छान परतले की ना त्यामध्ये सोललेली अंडी घातली आणि तेही 2-3 मिनिट असं परतून घेतलं. चुलीवरती हळूहळू शिजलेली अंड्याची भाजी ना खूप छान लागते. आणि सगळी अंडी परतून व्यवस्थित अशी घेतली ना की मगच त्यामध्ये पाणी घातलं. असं अंडी सगळी परतून घेतली ना, अंड्याला खूप छान असा मसाला लागतो आणि भाजी खूप चविष्ट होते. बघा, मस्त अशी आपली अंडी सर्व मसाल्यांमध्ये परतली होती. त्यामध्ये थोडंसं मीठही घातलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मगच त्यामध्ये ना पाणी घातलं. चुलीवरच्या जेवणाची ना चवच काही वेगळी असते. कोणाकोणाला असं चुलीवरचं जेवण आवडतं ना, ते मला नक्की सांगा. कारण आमच्या घरामध्ये ना सर्वांनाच चुलीवरचं जेवण खूप आवडतं. पण दत्त मंदिर असल्यामुळे ना आम्ही नॉनव्हेज वगैरे बनवतच नाही. साधं जेवण हे आम्ही कधीकधी चुलीवरती बनवतो, पण सर्वांना खूप आवडतं. इथे ना आता आपली अंड्याची भाजी तयार झाली होती आणि मुलांसाठी ना आम्ही चपात्या, भाकरी चुलीवरतीच बनवून घेतल्या. चुलीवरच्या चपात्याही ना खूप छान लागतात आणि खूप मस्त असा चपात्यांचा वासही येतो. आणि भाकरी ही चुलीवरची अगदी गावाकडची चव ना, गरमागरम भाकरी आणि अंड्याची भाजी एकदम मस्त लागते. मस्त अशा इथे चुलीवर चपात्याही बनवून घेतल्या आणि आपली भाजी ही खूप छान झाली होती. बघू शकता तुम्ही इकडे. कमी तिखट आणि कमीत कमी मसाले वापरूनही ना चुलीवरची भाजी खूप चवीला छान लागते आणि अशीच भाजी मुलांना आवडते. त्यानंतर ना आम्ही इकडे भाकरीही बनवून घेतल्या. मस्त अशा आरावरती भाजून ना कडक भाकरी बनवून घेतल्या. खूप छान आर पडला होता. अंगणामध्ये ना असं चुलीवरती जेवण बनवायची मजा ना खूप वेगळीच असते. खूप छान वाटत होतं स्वयंपाक बनवायला. अंगणामध्ये जेवण बनवण्याची मजा ना ही गावाकडेच असते. इकडे मस्त अशा भाकरीही बनवून घेतल्या आरावरती भाजून. कडक अशा आपल्या भाकरीही मस्त झाल्या होत्या आणि बाहेरचं वातावरण पण ना खूप छान झालं होतं. बघू शकता तुम्ही इथे मस्त अशा आपल्या भाकरीही मी बनवत होते. चुलीवरच्या भाकरीही ना
कोणाकोणाला आवडतात तेही मला नक्की सांगा. गॅसवरती ही भाकरी छान कडक होतात, पण त्या जास्त वेळ कडक न राहता नंतर नरम होतात. पण चुलीवरची भाकरी ना खूप वेळ कडक राहते, त्यामुळे तिची चव ही वेगळीच असते. मस्त अशा सगळ्या भाकरी ही चुलीवरतीच बनवून घेतल्या मी. त्यानंतर सगळा स्वयंपाक तयार झाला आहे आणि आता मुलांना ना जेवायला बसायचं होतं. मुले अंगणामध्येच बसूयात बोलले, त्यांना जेवायला वाढलं. आज मुलांसाठी ना चुलीवरची अंड्याची भाजी, चपाती, भाकरी बनवली आणि सगळ्यांनी ना अंगणात बसून खूप छान जेवण केलं. साधाच पण खूप आनंद देणारा दिवस होता हा. आमच्या चिवला ना हाताने खायचं असतं, दुसऱ्यांनी चारलेलं ना अजिबात आवडत नसतं आणि तीही खूप मजा घेत होती आणि जेवण खूप छान झालंय असंही बोलत होती. खूप मजा मस्ती करत मुलांनी जेवण केलं आणि पसाराही आवरण्यामध्ये ना मला मदत केली. आजचा हा ना एकदम साधाच दिवस पण मुलांनाही खूप आनंद देणारा दिवस होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.